अदानी हटाओ सह्याद्री बचाओ या उपोषण करते आमचे मित्र आदरणीय सुरेश भाईजी वाजगे साहेब. खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या सासूबाई खरं त्या 12 वर्षी आमच्याकडेच होत्या लेकीकडं आणि त्यांना अचानकपणे अटॅक आला आणि त्या दिवशी रात्री 9 वाजता त्यांचं निधन झालं. परवाला त्यांचा अंत्यविधी झाला. काल सावंतचा कार्यक्रम झाला. म्हणून पहिल्या प्रथम मी या ठिकाणी सुरेश भाऊ दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही ज्या दिवशी आदनगरामध्ये आले होते त्या दिवशी आपलं ठरलं होतं तुम्ही उपोषण करायचं तुम्ही जाहीर केलं होतं आणि मी पण तुम्हाला सांगितलं होतं का मी पण तुम्हाला पाठिंबा देईल. कारण मला शुगर असल्यामुळं मला डॉक्टरचा सल्ला आहे का तुम्ही उपोषणाला बसू शकता तर तुम्ही आमरण उपोषण नाही करू शकत असा डॉक्टरांचा मला सल्ला असल्यामुळं तुम्ही उपोषणापाशी बसू शकता तुम्ही आंदोलन करू शकता परंतु तुम्ही आमरण उपोषण करू शकत नाही असं खरं तर कुलकर्णी डॉक्टरांचा सल्ला. मी म्हटलं नाही मला 2-3 दिवस काय मला बसायचंय. ते म्हटलं नाही आज तुम्ही माझी तर परवानगी नाही तुम्हाला तुम्ही तसे बसू शकता पण आमरण उपोषण नाही करू शकत असं या ठिकाणी खरं तर आमच्या खरं तर अदानी हटाओ आणि सह्याद्री बचाव या समितीची निवड त्या दिवशी तुमच्या समोर ग्रामसभेमध्ये झाली. या गावच्या सरपंच आणि त्या सर्व ग्रामस्थांनी किंवा आतापर्यंत 10-15 आंदोलन देवराम लांडेंनी महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत कारण मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत. म्हणून एक मताने त्या लोकांनी माझी निवड केली माझ्यावर जबाबदारी टाकली त्यामुळे त्या माझ्या जबाबदारीला कुठेही गालबोट लागणार नाही. त्यामध्ये प्रामुख्याने आता मग या ठिकाणी म्हणायचं देवळगावचे लोकनियुक्त सरपंच माझे मित्र दीपकजी गोटे त्या समितीमध्ये आहेत ते या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य आणि त्यांचे सासरे लोकनियुक्त सरपंच मला टक्केवारी देखील आहेत. आमच्या अरुणाताई खोतकर या सुशिक्षित सरपंच आहेत आणि त्या सुद्धा या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमचे अमोलभाई आहेर खामगावचे सरपंच या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे माझे पाहुणे खरं तर आपटाचे सरपंच साबळे साहेब या ठिकाणी आमच्या उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हिरा गार्जनचे माऊली किरणक असतील. त्याचप्रमाणे आमचे आजनवेचे समितीचे सदस्य बांगले साहेब या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे माझे आदिवासी वादळाचे पाठीजाचे म्हटलं तर शिक्षण समितीचे अध्यक्ष गणपती घोटकर ते या समितीमध्ये आहेत आमच्या सापडल्या त्या या ठिकाणी आजनवते आहेत. त्याचप्रमाणे आमचे देवळगावचे राहुल मोठे ते या समितीचे संचालक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे डांसू साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेष करून आमची भावकी युवराजी लांडे माजी उपसरपंच त्याही आजनवळचे प्रमुख त्या समितीमध्ये खरं तर प्रमुख आहे. आणि विशेष करून म्हणजे या समितीचं खरं तर गठीत करण्यामध्ये आणि लिखापडी करण्यामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे ते आमचे पाहुणे अजितजी बांगर खरं तर त्यांनीही ते या ठिकाणी खरं तर त्याच्यामध्ये संचालक आहेत आणि ग्रामपंचायती सदस्य आहेत. या ठिकाणी अनेक मला या ठिकाणी सुरेश बाबूंनी सांगितलं की पोलिसांनी काय पत्र दिलं. पोलिसांनी काय पत्र दिलं पोलिसांचं काय बापाचं उपोषण नाही. त्यांना असं नको वाटायला का बा सुरेश भाऊ तुम्ही एकटे नाही. शेवटी देवराम लांडे हा संघर्ष करणारा कार्यकर्ते 1 लाख लोकांचा कलेक्टर कचेरीचे मोर्चे काढणारे कलेक्टरला कचेरीमध्ये कोणणारा कार्यकर्ते लहान दिवशी गाडीला झुगारून त्या ठिकाणी मला अनेकांचे दबाव आले होते. देवराम लांडे तुम्ही जर आंदोलन केलं तुमचं अध्यक्षपद काढून घेऊ. मग त्या टायमाला सांगितलं होतं आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी माझं अध्यक्षपद गेलं तरी चालेल पण देवराम लांडे मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या टायमाला मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. मी माझ्या अध्यक्षपदाची फिकीर नाही केली आणि तो मोर्चा मी खरं तर यशस्वी केला. अनेक गावच्या ठिकाणी आता रोडेसर सरपंच या ठिकाणी आमच्या जवळचे आहेत आता ते खाली बाजारामध्ये पण या ठिकाणी ओळखमध्ये येतील त्या ठिकाणी निलेशजी रावचे आहे. सगळे सरपंच कुठलाही आम्ही 17 ग्रामपंचायतचे 17 सरपंच सकाळी पुरुषोला तिथे पण त्या सरपंचाला म्हटलं आमचा पाठिंबा चावलचे सरपंच असतील. जी गावं या याच्यामध्ये ज्यांना नोटीस आल्या त्या सरपंचाला आम्ही त्या समितीमध्ये घेतले. त्या ग्रामपंचायतचे ठराव ते निमगित ठरवायचे झालाय. आज तिथे माझी पहिली 1 नंबर सही कुकळेश्वरला माझी सही आहे. त्यांना म्हटलं मी जातो पुढं तुम्ही ही ग्रामसभा पार पडा 100च्या पुढे तुमचं कोरम झालं पाहिजे
आणि ठणकावूनपणे आपण मी सुरेश भाऊ ते ठराव करायला, कारण आपल्याला 17 ग्रामपंचायतचे ठराव पाहिजे. या अदानीच्या लोकांनी बसायचं असेल, कायद्याने अक्कल शिकवायची असेल आणि या पोलिसांना उत्तर द्यायचे असतील तर निस्ता देवराम बांधे समितीचा अध्यक्ष असेल तरी संपूर्ण आम्ही त्या शेतकऱ्यांना, जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्याशी आम्ही आता बोलायला संध्याकाळी मिटिंग लावले सुरेश भाऊ. आणि निश्चित आम्ही जेवढे शेतकरी आहेत, काही काही शेतकरी, मी त्या रामलेंना फोन केला, म्हटलं आपण दुसऱ्या जायचे, त्या रस्त्याला पण फोन केला, एकाची 25-25 एकर जमीन आहे, त्यांना ठणकावून सांगितलंय कुठल्याही शेतकऱ्यांनी समितीच्या विरोधात जर असं कुठल्या प्रकारचं लेखी दिलं तर तुम्हाला मात्र इथं सुट्टी भेटणार नाही. आम्ही तुमच्यासाठी लढतोय. कोणाला काय पैशाची लालूचा काढू, तुमच्या जमिनीचे पैसे देऊ, अमुक करू तमुक करू, अजिबात त्याच्यावरती कमेंट करायची नाही. अशा प्रकारचं सर्व शेतकऱ्यांना पुढे जाऊन आम्ही एकत्र करणार आहे. शेतकऱ्यांचे आम्ही त्या ठिकाणी लिहून घेणार आहेत ते आमच्याकडे विरोध आहे. आपण लढतो कुणासाठी, म्हणजे आज आडीच व्यक्ती गेले, उद्याला बाजूवर मी आता माझी गाडीवरचे सरपंच पण आता त्यांचं काहीतरी अर्जाचं काम होता, आणि लांडे साहेब मी गाडीवरचा सरपंच, तुम्ही सांगाल तो कराव, तुम्ही सांगाल ते आम्ही सगळ्या सरपंचांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय. सगळ्या आदिवासी 17 सरपंचांच्या एका देवराम दांडेशिवाय संघर्ष होणार नाही. आणि म्हणून प्रामुख्याने माझ्यावरती जबाबदारी टाकली. म्हणून सुरेश भाऊ, या ठिकाणी माझी सर्व पक्षीय मित्रांना विनंती आहे, याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नको, येडवाकडे कोणी बोलू नको. हा संघर्ष आहे, संघर्ष करण्याची ताकद देवराम दांड्यामध्ये आहे. आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये सुरेश भाऊ मी 15 ते 16 आंदोलन केलेत आणि ती अशी कमी नाही. धरपकड मोर्चे काढलेत, गाडवांचा मोर्चा काढलाय, वाटेल ते केले. हे सर्व मीडियाच्या माध्यमातून फक्त आदिवासी वादळ सर्च करा, तुम्हाला सगळे माझे मोर्चे दिसतील. मग तो गणपत फाट्याचा असेल, तो आळा फाट्याचा असेल, आळा फाट्याच्या मोर्चाला आम्ही खरं तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्यात आम्हाला घुसखोरी हटाव आदिवासी बचाव, घुसखोरी हटाव आदिवासी बचाव हा मोर्चा आम्ही आळा फाट्याला चौक बंद केला. त्या ठिकाणी सर्व लोक पहिल्यांदा असा सुरेश मोर्चा झाला का आळा फाट्याचा रस्ता रोको आंदोलन ते सुद्धा त्या ठिकाणी मी माझ्या नेतृत्वाखाली लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता, ते आम्ही यशस्वी केलं. जिल्हा परिषदचं आम्ही यशस्वी केलं, बनकर फाट्याचं आम्ही यशस्वी केलं. नंतर आम्ही आमचे झेरवळ साहेब खरं तर मंत्रालयातून 4थ्या मजल्यावरून खाली जाळीवर उडाले. त्याच्यामध्ये सर्वात आधी पोहोचणारा कार्यकर्ता म्हणजे देवराम गांधी आहे. आणि झेरवळ साहेबांनी आम्हाला आदेश दिला, तुम्ही सुंदरला आंदोलन करा. मी इथून 5 कार्यकर्ते घेतले आणि आम्ही शिवनेर किल्ल्यावर म्हणला उड्या मारल्या म्हणून असं आम्ही त्या ठिकाणी गेलो. पोलिसांनी आम्हाला अडवलं, 100 पोलीस आले आणि आम्हाला अडवलं. झेरवळ साहेब म्हणले या ठिकाणी काहीतरी मार्गी लागतंय, देवरामजी तुम्ही काय जास्त गडबड करू नका. झेरवळ साहेबांचा आदेश आला आणि आम्ही त्या ठिकाणी थांबलो. आता सुद्धा झेरवळ साहेबांचा माझा फोन चालू आहे. झेरवळ साहेब तिथं आधारीच्या प्रकल्पाला जिथं प्रकल्प होत आहे त्या ठिकाणी भेट देणार आहे. जे शेतकरी बाधित होतात त्या शेतकऱ्यांची चर्चा करणार आहे आणि ते त्यांना 2 गोष्टी समजून सांगणार आहेत. आपल्या आदिवासी समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र दरोड आमदार, ते 25 आमदारांचे अध्यक्ष ते पण या ठिकाणी येणार आहेत. हे आंदोलन अत्यंत तीव्र होणार आहे. 15 तारखेपर्यंत आपण बघतोय कसं होतंय, काय होतंय. या ठिकाणी या गाडीवर येतोय फुलजण नाही. पुणे कल्याण नगरवर आडू, वाटेल ते करू, पुणे नाशिकवर आडू, आंदोलन करून तुम्ही उपोषण करा. आम्ही थांबलो नाही, आमचा जाहीर इशारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोण आहे अदानी, त्या अदानीचा आधी फायदा नाही केल्याचं बरोबर नाही. माझ्या अनेक माहिती आहेत. आणि म्हणून कार्यकर्त्यांना एकत्वाने ज्याला ज्याला जास्त पद्धतीने ताकद वापरा, संघर्ष करा. आणि कुठल्याही प्रकारचं आपल्यामध्ये मतभेद आहेत, आता कुठल्याही प्रकारचं एकीमेरीला करू देऊ नका आणि होणारही नाही. हा काही संघर्ष एकट्या देवराम गांधीचा सुरेश भाऊ वादग्यांचा नाहीये. हा संघर्ष त्याचा जर पाहिला तर संपूर्ण सह्याद्री पट्ट्याचा आहे आणि तो आपल्याला कोल म्हणून पाहिजे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही पत्रकार त्या भागात राहतात आणि मग सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, या बाबतीमध्ये नो कमेंट, तर कुठल्याही प्रकारचे ऍडजस्टमेंट नाही. या ठिकाणी आमदार साहेबांनी काय पाठिंबा द्यावा, खासदार साहेबांनी द्यावा. माझे आमदार साहेब मंगाचे अतुलजी बेनके साहेब त्यांनी मला आता सांगितलं, म्हटलं या ठिकाणी येऊन गेलेले. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माहिती आहेत, माहिती मी सांगितलंय आणि सरपंच मॅडम सांगितलंय. अरुणाताई पण डबल काढले सरपंच आणि माहिती आहे सुद्धा ग्रॅज्युएट आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, कुठे माझ्या हटायचं नाही. आणि अरुणाताई, मी जरी अध्यक्ष असेल, तुम्ही जरी उपाध्यक्ष असेल, तर याच्यामध्ये आपण कुठे कमी पडणार नाही. याच्यामध्ये आपण पदार्थ आपल्याला तर ग्रामसभेने अध्यक्ष केले म्हणजे काय आपण तिथे मागे सरणार नाही. कुठेही या ग्रामपंचायत ठरावाला कुठे गालबोट लागणार नाही. तर या ठिकाणी आमचे उपसरपंच बाळू कोकणे या ठिकाणी हिरोईनी
खरं तर त्याच्यामध्ये पुढाकार घेतात. अनेक माणसं या ठिकाणी आहेत. आणि म्हणून सुरेश भाऊ, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो का या अदालत पैसा अंतर्गत हा प्रोजेक्ट करताच येत नाही. हा कायदा आहे. तुम्ही आम्हाला विचारलंच नाही, तुम्ही आम्हाला नोटीस दिलीच नाही. तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतीला नोटीस पाठवता. तुमच्या बापाची जमीन आहे का ती? अरे जमीन आमच्या हक्काची नाही, तुमच्या बापाची. तुम्हाला करायची आहे तो प्रकल्प त्या गुजरातला करा, तिकडं गुजरातला करा, हे तर मुख्यमंत्र्यांच्या गावात करा, पंतप्रधानांच्या गावात करा. आमच्याकडे कशाला आता रे? एकतर आम्ही धरणामध्ये बुडालो. जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी भाग धरणामध्ये बुडाला. आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी भाग धरणामध्ये बुडाला. खेड तालुक्यामध्ये आदिवासी समाज धरणामध्ये बुडाला. आणि आम्ही धरणात बुडालो. आम्ही डोंगरावर राहायला गेलो. तिथूनही आम्हाला हाकले निघाले. तुमच्या बापाची जमीन आहे का? आम्ही आमच्या भावना सुरेश भाऊ हे नुसतं उपोषण करून मागणार नाही, उपोषण तर करणारच. तुमच्या पाठीचे आम्ही आहोतच. परंतु आपल्याला रस्ता रोको आंदोलन करावं लागेल. यांच्या गाड्या जाळाव्या लागतील, यांच्या गाड्या पेटवाव्या लागतील, यांना दगडफेक करावं लागेल. कारण आडोशीला काही बंदुकी नेण्याची गरज नाही. एवढे दगड धोंडेत ना, एवढे दगड धोंडेत ना, एक एकाचा टाळका पाहून टाळका फोडल्याशिवाय राहणार नाही. या समितीचा अध्यक्ष आहे ना, त्यानं इशारा समजा, दादागिरी समजा, काय समजायचं ते समजा. आणि पोलिसांना म्हणावा इथे येऊन वाचून बघा, मी माझ्या पेरफेरवरती गोऱ्या पत्रावरती सहाय्य करणारे सुरेश भाऊ तुम्हाला काय दिलं ते देवा. हे वादळ तुमच्या पाठीशी. शेवटी माझ्या नावामध्येच वादळ आहे. देवराम लांडे एक तर लवकर पेटत नाही, आणि पेटला तर हा देवराम लांडे इजत नाही. अशा प्रकारचा माझा या जुन्नर तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जाऊया. अशा प्रकारचं हे आंदोलन आपल्याला तीव्र करायचे. पत्रकार मित्रांनो, पत्रकारांनी कुठेही कमी पडता कामा नाही. आपण किती आंदोलन केलं, काय केलं, शेवटी पत्रकार हा चौथा डोळ आहे. तुमच्या माध्यमातून जर तिकडे गेलं, मी खरं तर मला तर ही माझी खरं तर लोकमतचे पत्रकार या ठिकाणी रात्री शिंदे साहेब आले होते. ते मला भेटले, म्हणजे लांडे साहेब तुमच्याशिवाय हे वातावरण तापलं नाही. मला थोडंसं दम धरा. 15 तारखेच्या नंतर तुम्हीच आम्हाला शांत करा. तुम्हाला काय मीडियाच्या माध्यमातून कुठं पाठवा ते पाठवा, जेणेकरून ही बातमी टीव्हीला जर गेली आणि त्या अदानींनी जर पाहिली तर अदानी मागे सरला पाहिजे 10 हात. अशा प्रकारचं निवेदन आपण करणार आहे. येणाऱ्या 15 तारखेपासून 15 तारखेला सगळ्या ग्रामपंचायतच्या सभा आहेत, ग्रामसभा. आणि 15 तारखेच्या ग्रामसभेचे प्रत्येक मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, प्रत्येक सरपंचाने या 17 ज्या ज्या ग्रामपंचायत नोटीस आले त्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी 15 तारखेच्या आतमध्ये हा 15 तारखेपर्यंत हा ठराव करून द्या. म्हणजे आपल्याला 18 तारखेपर्यंत त्याचा पत्र यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधानापर्यंत पाठवावं लागेल. आणि सुरेश भाऊ तुम्ही जे उपोषण करताय ते अगदी निश्चित आहे. परंतु नुसतं उपोषणावरती नाही तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग त्यांचे रोखावं लागणार आहे. त्यांच्या खाली मुंबईला जाणारा भाजीपाला रोखावं लागणार आहे. मुंबई पुण्याला जाणारा भाजीपाला रोखला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याला भाजीपाला नाही घातला पाहिजे, त्यांना चहाला दूध नाही घातला पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन करावं लागणार आहे. नुसतं आता बाहेर देऊन आणि एकीवरती चिकलफेक करण्यापेक्षा संघर्ष करा. संघर्ष करून आपण तर पुढे गेलं पाहिजे. आणि देवराम लांडेच्या रक्तामध्ये संघर्ष भिडलेले, रक्तामध्ये संघर्ष भिडलेले. आणि म्हणून आता राजकारण थांबले. आता 5 वर्ष राजकारण नाही. जनतेला जे कळलं जनतेने केलेले त्याच्यामुळे राजकारणात वळू नका. आता काय 5 वर्ष इलेक्शन नाही. आता माहित आहे तुम्हाला आणि अश्विनीताई तुम्हाला सर्वांना लोकांनी भरवत वाटा निवडून दिलाय. तुम्ही जनतेसाठी संघर्ष करायचे. तसं सातारा संघर्ष केलाय. असे एक झाशीची राणी म्हणून त्या ठिकाणी हातामध्ये दोघांनी तलवार घेऊन आपल्याला संघर्ष उभा करायचे. आता माझा मीडियाच्या माध्यमातून जाहीर इशारा आहे. आणि जनतेला माहिती आहे की आपण हे कुठं कमी पडले नाही. दीपकजी कुठे तुम्ही एक तरुण सरपंच आहात, पैलवान आहेत. आता नुसतं असं नाही दादागिरी करायला लागले. खामगावचे सरपंच तुम्ही पण पैलवान आहेत, तुम्ही पण आदिवासी वादाचे कट्टर समर्थक आहेत. ताकद वापरावा लागेल, तिथे मनगार पुढे करावं लागेल. राहुलजी कुठे तुम्ही पण पैलवान, गणपत तुम्ही सगळे पैलवान माझे कट्टर समर्थक आहेत. त्याच्यामुळे इथं आपण कुठं कमी पडायचं नाही. आपण हक्क कमी करू, परंतु आपण संघर्ष करू. संघर्षातून उभा केलेला हा आदिवासी वादळ आहे. आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आमची भगिनी भीमाबाई त्या आज खरतर या ठिकाणी उपोषण बसल्या, त्यांचंही अभिनंदन करतो. काल माझा तर माहीत झाल्यामुळं, सासूर माहीत झाल्यामुळं मी कलेक्टरकडे पोहोचलो नाही. आम्ही सगळं कागदपत्र त्यांच्याकडे त्या दिवशी संध्याकाळची त्या पोरांच्या ताब्यामध्ये दिलं होतं. मी माझी त्यांना खरं तर गाडी मी पाठवणार होतो. काल खरं तर
या ठिकाणी फोन आला की आम्हाला मला मी अशा गडबडीत आहे तुम्ही जाऊन या आम्ही काय असेल ते बघत आणि हे सगळं म्हणजे भीमाबाई आपल्याला हे मोठ्या संघर्ष उभं करायचे बांगर साहेब युवराजे लांडे साहेब थोडं काम बाजूला ठेवलं पाहिजे आणि मी म्हणतो तालुक्यातून नाही महाराष्ट्रामधून तर सुरेश भाऊने सगळ्यांच्या आधी बघायला घेतल्याचं सगळ्यांनी संघर्ष करा कोणी संघर्ष करा कोणी उपोषण करा कोणी गाड्या वाढवा कोणी गाड्यांची हवा सोडा कोणी गाड्या पेटवा जर जेवढं हे आंदोलन तीव्र होईल तेवढं हे आंदोलन तीव्र करावं लागणार आहे आणि तीव्र केल्याशिवाय हे प्रकल्प थांबणे आणि 21 तारखेची जी सुनावणी आहे ही सुनावणी होणारच नाही ही सुनावणी होणार नाही आणि या सुनावणीला येणारे अधिकारी त्या आंदोलनामध्ये पोहोचणार नाही एवढी खबरदारी आम्ही निश्चितपणे घेणार आहे त्याच्या आतमध्ये यांनी चर्चा करावी आणि ही सुनावणी रद्द करावी अशी आमची मागणी आहे आता तिथे काय जेसीबी माझ्या स्वतःच काळजी करू नका आपण रस्त्यावरती दगड लावून इकडून लावून तिकडून लावू त्यांना पळायला सुद्धा जागा नाही इकडे पाहिलं तर धरणार मूर्ती तिकडे पाहिलं तर कडेवरून खाली जाती म्हणजे ते जिवंत मार्ग जाणार नाही अशा प्रकारचं निवेदन तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे पळा पळा पळाली पाण्यात बुडू 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 मारायची आणि तिकडे घाटका पळाली पळू 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 मारायची हा संघर्ष जेव्हा करू त्याला त्यांना कळण एक तर आता आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही हे काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे आणि ते सुरेश भाऊ तुम्ही आपण पहिल्यापासून जुने मित्र आहोत राजकारणाचे जोडे ठेवून प्रत्येकानं कुठला पक्ष सांगायचं नाही मी या पक्षात आहे मी त्या पक्षात आहे काही पक्षाची जनता नाही आपली आपला फक्त संघर्ष आहे अदानी हटाव सह्याद्री बचाव हा आपला संघर्ष आहे त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करायचे ठरल्याप्रमाणे धरणात बुडू बुडू मारू डोंगरावरती पळू पळू मारू हा शब्द माझा लक्षात ठेवा आणि निश्चितपणे देवराम लांडे मला काही झेल नाही ना झेल मला नाही झेल माझं माहेर गेले मी अत्याचाराला तयार आहे मी मारामारीला तयार आहे मी दगड फेकायला तयार आहे मी दांडकाई घ्यायला तयार आहे त्याच्यामुळं माझ्यामध्ये सगळं गुण असल्यामुळं अभिनव ग्रामपंचायतीने माझी अध्यक्षपदी ग्रामसभेमध्ये एकमताने निवड केल्याबद्दल त्यांच्या निवडीला कुठेही गाडबड लागणार नाही अशा आजनवळीच्या सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थांना सर्व कार्यकारिणीला धन्यवाद देतो आणि दीपकजी हुटे तुम्ही जी सूचना म्हणजे भाव वापरता घरी तुम्ही शांत पण शांत नाही राहत आता आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या करायच्या असो मी खूप बोललो परत एकदा पत्रकार मित्रांनो तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे हा संघर्ष थांबत नसतो हा संघर्ष थांबत नसतो जिथं जिथं आम्ही घोषणा केल्या त्या घोषणा कधी मागे पडल्याने आमचे मित्र सोमा भोळे पाटील या इकडं ते पण या ठिकाणी आलेले असे रामशेबुवा या ठिकाणी आले असे अनेक लोक या ठिकाणी पाठिंबा देतात या रामशेबुवा आणि आमच्या येरडा कारखान्याचे संचालक आहेत आणि म्हणून सर्वांना आपण जाहीर आवाहन केलंय तिकडे शुभम भाऊ उंडे आमचे आहेत असे अनेक मडके साहेब तुम्ही सगळेच कार्यकर्ते सर्वांनाच पाहिजे चिंतामण उंडे आमचे शिक्षण समिती अध्यक्ष केवळीचे असे अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अजूनही मी जुन्नर तालुक्यातील सर्वांना माझी विनंती आहे सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं कुठल्याही प्रकारचं इथे तडजोड होणार नाही अशा प्रकारचा आमच्या खरं तर आदिवासी खरं तर अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव असं या समितीला आम्ही नाव दिले आणि हे पाठिंब्याचं पत्र मी स्वतः त्या समितीचा अध्यक्ष आणि त्या समितीच्या उपाध्यक्ष अजनवळे गावच्या सुशिक्षित सरपंच अरुणाताई भोटकर आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या दोन्ही हा पत्र आम्ही दिलाय ते पत्र लिहून त्या पोलीस स्टेशनला चिटकावा आणि त्यांना सांगा का आमची पद्धत कशी असते लेण्याची फक्त आम्ही थोडासा दमानं पण करेक्ट कार्यक्रम हा कार्यक्रम करत राहील कुठल्याही प्रकारचं मी हे पत्र सुरेश भाऊंना या ठिकाणी बहाल करतो याला खर तर सुरेश भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी कंपनी उभे आहोत या पुढे राहू आतापर्यंत होतो आणि असं कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यांनी मनामध्ये संकोच करू नका आणि एकीमेकीचा दूरच करू नका आपण एक चांगल्या प्रकारचं एकत्र सुटीने तर आपण लागणार आहे तरी माझं एक आता या ठिकाणी सर्वांनी फक्त एक जोरदार हे बघा अदानीला कमीत कमी त्याची माणसं कुठेतरी आजूबाजूला ऐकत असतील असं कळतंय का ते शेतकऱ्यांना भेटतात
अदानीची माणसं शेतकऱ्यांना भेटतं असं कानावर आवाज आहे, पण आपण त्या प्रकारचं कसं निवेदन करणार आहे. जोरदार त्यांच्या कानावरती ते जरी इथे नसतील तरी मीडियाच्या माध्यमातून चैतू भाऊ तुम्ही या ठिकाणी पत्रकार त्या ठिकाणी गेले, सर्व पत्रकारांनी सांगितले की चैतू भाऊला आणि खरं तर आपल्या किरण भाऊला सांगितलंय तर तुम्ही आम्हाला हिरो पाठवा, सर्वांना हिरो पाठवा आणि रायचंद शिंदेला पाठवा. रायचंद शिंदे टीव्हीला दाखील आणि इथं जरी आदानी आला तरी आदानी टीव्हीला बघल कोण बाबा उपोषणला बसलाय, याला कुणाच्या पाठवले, याला रांगडे भाषेमध्ये सर्वांनी जोरदार मुठ आवरून एक घोषणा द्यायची सर्वांना माझी विनंती आहे. प्रत्येकाने खाली उभं राहिलं सुद्धा चांगल्या प्रकारचे या ठिकाणी तांबेगावचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी खरं तर या समितीच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद देतो. आपण आता बऱ्यापैकी मी या ठिकाणी मार्गदर्शन केले, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपले काही शिकलेली माणसं आहेत, काही वकील आहेत, ही सगळीच माणसं याच्यामध्ये फिरवलेली भाग घेऊन त्या ठिकाणी हे करणारे साहेब. आम्ही याच्यामध्ये या समितीमध्ये आम्ही 3 वकील पण घेतलेले आहेत, त्यामध्ये नाथा सिंगर आहे, खरं तर भूपेन मॅडम आहे, आपला साबळे आहे, हे 2-3 वकील आदिवासी त्या मतदारसंघातले त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये घेतलेले 17 सरपंच घेतलेले आणि जी त्या गावामध्ये आहेत त्याच गावची लोक अशी घेतलेले. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण नाही का, नो कमेंट. आणि म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला हा संघर्ष करायचे. कोणी या ठिकाणी इथं आहे बघा, ज्याचं जेव्हा शेवटी ज्याचं चालतं त्यालाच कळतं, अशा प्रकारची भूमिका तुमची आमची सर्वांची आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कोणीही राजकारण न आणता सर्वांनी एक दिल्याने आणि परत त्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तिथे तुम्ही सगळ्या सरपंचांना हे करा. आणि हा विषय एकच या ठिकाणी खरं तर अदानी हटाव सह्याद्री बचाव असा ठराव एकच विषय घ्या. कारण मला तुम्ही कुठे राहिलो तिथे म्हणलं इथं कसलं ठराव, अहो म्हणलं एकच विषय तुमच्या गावकीचं काय असेल ते नंतर बघा, पण एका विषयाला ठराव करा, कोणी मागे पुढे बघू नका. मी स्वतः त्या ठिकाणी ग्रामसभेला हजर होतो कुपोषणचा, अशा प्रकारे या ठिकाणी हे करा. अशा प्रकारची पुढे जाऊ तुम्हाला आम्ही दिसता माझा नाही तर आधी खरं तर अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव या संपूर्ण 70 सदस्यांच्या वतीनं या सरपंचाच्या वतीने जाहीर किरण भाऊ हा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतोय आणि आपण या ठिकाणी सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्या पाठिंब्याचं स्वागत करावं. आणि आता सर्वांनी एक गोष्ट करा, बघा खामगावचे सरपंच त्यांचं गाव नाही त्या याच्यामध्ये 17 मध्ये तरी कधी फाकड्या आलाय, त्याला माहिती माझं वादळ गेले मग तिकडे काय बंद कधी काय गेलं पाहिजे असं फकड्याच नाही आलं. त्याच्यामुळे फकडे भरपूर आहे, ते फकडे रस्त्यावरती येणं आले असते आपण ते फकडे उतरू. निश्चितपणे हा संघर्ष त्याला मतमाती द्या अशा प्रकारचं विनंती आपण या ठिकाणी करतो. डोले साहेब तुम्हाला सलाम आहे, तुम्ही मला काल बोलले होते तर तुम्ही येण्याशिवाय वातावरण तापणार नाही. मी तुम्हाला सांगितलं का माझ्या सासूबाईंच्या अंत्यविधी म्हणून पोहोचलो नाही, गैरसमज कोणी करून प्रजा सांगतो. आणि जोरदार भक्तावर मोठा आहे त्याने अदानी टीव्हीला पाहिलं असं करा. अरे अदानी हटाव, अदानी हटाव.